नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. दिसला तोंड तो वाकडं थोडं बघा. झाली आपली सकाळची आता सुरुवात. चालला आपला सगळं आता पसारावरनं. बस आता हे बघा पलंगावरती अजून तसंच पडलेलं आहे. इकडं झालं थोडं पण एवढा बाकी बाकी कपडे वगैरे झालेत मम्मीनं सोयीनं. हे बघा एका साईडला असं इकडून पण आणि इकडे पण खाली पण ठेवून देत मस्त. कपड्याचं झालं फक्त आता हे जे बाकीचे कपडे आहेत ना, ब्लँकेट चादरा वगैरे आहेत ना, तेच करण्यात आलं होते. बापरे, नाचू नको त्याच्यावर तसं. तेवढंच बाकी आहे आता चालू आहे हळूहळू. आणि पाऊस पण चालू आहे बाहेर. अजून तर मम्मीला आहे ना स्वयंपाक पण करायचा आहे. पप्पा तर गेले आपल्या साईटवरती. इथून आता तिकडे पप्पाला नेऊन सोडलंय. पप्पा गेले साईटवर. आता युवरातला पण आंघोळ वगैरे करायची. मग युवरातला पण जायचं त्याच्या कामावरती. मग मम्मीला पण जायचं आहे कामावरती. मी घरी एकटाच. मला घर पाहावं लागणार. मग घर सांभाळावं लागेल ना 2 दिवस. आता इकडं चालूच आहे बघा आवरण ना. आता तुम्ही ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. बघू आता आज पण होत आहे का नाही होत आहे. पण असं वाटतं आज मग आज करून टाकायला लय झाला कुठं ना. 3 दिवसापासून परेशान झाली. युवराचा काही नाही करत नाही. काम राहतोय नुसतं उभा राहतोय. या असा पैसाला इकडून तिकडून तिकडून तिकडं काय. तर चला मंडळी आहे ना, हे हळूहळू हळूहळू घेतो आम्ही सगळं आवरून. तुम्ही ब्लॉग आता बघत राहा शेवटपर्यंत. आम्ही पण परेशान होतो. आता तुम्ही परेशान होता ना. आपले तेच व्हिडिओ बघू किंवा पसारा पसारा पसारा. ते नका म्हणू काय पसारा पसारा समोर आला नसतं आम्हाला. मंडळी पाहुणे आता वाजले 10 नेमकंच आहे ना. येवाला सोडून आलो मी साईटवरून. आणि मम्मीचे चालू इकडे आता स्वयंपाक तयारी. म्हणजे फक्त आता पीठ मळलंय. काय करते काय माहिती स्वयंपाक. आणि कचरा इकडे आणून लावलाय. पाठीमागालचं आपलं जे रूम आहे ना ते झालं बघा सगळं कंप्लीट. नीट नाटकं करून ते झालं आता. फक्त हेच रूम एवढं राहिलं आहे. ही पण होईना हळूहळू. मी गेलो होतो युवाला सोडायला. तिकडं मग घेता येताना आपल्याला घेऊन आलो बघा नाश्ता. नाश्त्याला काय आणलं, नाश्त्याला काय आणलं दाखवतो तुम्हाला थोडं. मला पहिलं तोंड धुणं यायचं आणि तोंडाला पाणी नाही यायचं. युवाला पण एक ते नेऊन दिला नाश्ता. आता आम्हाला करायचा आहे. आणि सकाळपासून नाही बघा भरभर भरभर चालूच आहे. नुसतं आमच्याकडे उरायला त्या पाण्यानं. बाप मम्मा ते गौ माता दारात येऊन उभी आहे ते. हा तर भाकर गंज दिली. पण आपला कढीपत्ता आहे बाहेर. कढीपत्ता झाड दारातच आहे. मग सांगता येत नाही. खाल्लं गेलं तर हे आपल्या शेजारी ते काय बोलतं तेच कळत नाही मला तर. जसं की इकडं होतं तर इकडं आणून ठेवलंय मी. आता मी जरा घेतो अगोदर सगळं आवरून म्हटलं दादी किती घासून घेतो. मग नाश्ता करू. चला मंडळी या नाश्ता करायला. नाश्ता आणलात बघा आपण डोसा, स्पंज डोसा. मम्मी बसली बघा खायला. एकट्यालाच घेतलं वाढून, मला नाही दिलं. या मंडळी नाश्ता करायला. मंडळी मला खायचं असं सुधारणा नाहीये. आता गेलं तर गोळ्या धान्य राहिलं मला. मेडिकल नाही उघडला अजून. असं उघडा 10 वाजले पण उघडलं असं मला ध्यानात नाही राहिलं. पण चला मंडळी या. तर मंडळी झालं बघा सगळा पसारा आता नीट नाटक. हे सगळं असे ठेवले सध्या माझ्या मध्ये. आता हे सगळं नीट नाटक लागला आपला मागच्या रुपयाला पसारा. आणि समोरचं पण सगळं लागतं सोयीला. आता बघा विचार झाकण मम्मा काय ठेवू झाकून दोरडीवर. ही का ही वाली तारलंय बघा. आपण फक्त नाश्ता केला नाही डोस्याचा. आता लवकर जायचं आहे त्याच्यामुळे मम्मीने फक्त पप्पासाठी केली तिथे आलोच. म्हणजे डोसा काढवायचे तेच गरम करून दिलेत पप्पाला. आता दुपारी येता करेन म्हणजे स्वयंपाक. कारण पाऊस पण चालू आहे. कामाला पण जायचं. मम्मीचं आवरलंय. मी काय अजून आंघोळ केली नाही. कारण आता मी इकडून आंघोळ करून तिकडे जाईन तर डबल भिजन. त्याच्यामुळे तिकडून जावं येईल तेव्हा वल्लाच राहील ना तवाच आंघोळ करून घेईन. चला मंडळी आता ब्लॉग बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. दिवसभरात आपल्या संग काय काय होतं. आता पसारा तर लागला. आता मम्मी कधी घरी येते युवा पप्पा याचं एक टायमिंग पाहावं लागेल. आता कधी येते काय येते. चला आता मम्मीला तुम्ही सोडून येता कामावर. कामाला जायचं आहे 12 वाजलेत. पण पाऊस काही थांबूच नाही राहिला बघा चालूच आहे. आणि कामावर पण काही जवळ नाही झालं का भरपूर लांब झालं आहे ते. आता तर जाऊ सगळं मम्मी भिजन त्याच्यामुळे म्हणत तसं उघडू द्यावा. पण आम्हाला आज दाट झालंय मग दाट झालंय काळं झालं सगळं.
त्याच्यामुळं मग ती जसं उघडूस तर काढलं तिने असं पसारा पेट वगैरे सगळं भरून ठेव रे डब्यानं. आता घरी या पण दार तर पहा आपलं किती पाणी साचत आहे आणि पाणी चालूच आहे बाहेर. काम संपत नाही, संपल्याला संपना नाही काम म्हणते काय करा. तेच बरं होतं की ना तेच होतं मंडळी आपलं बरं आहे का. जिकडे तिकडं घेतच गेलं काय निघले काय धकले गेले कामात पाठीच आहे संध्याकाळी. आणि छोटे होते कोणकडे पसारा लागून जात होता, पसारा लागून जात होता लवकर. आता झाले आपले 2-3 दिवस झाले तर आपला व्हिडिओ पण नाही आहे मोठा. नाहीये ना. आता हे कट टाकायचे. आता हे पूजा झाल्याशिवाय पण टाकता येत नाही आपल्याला. हा डायरेक्ट पहिला पूजाचा. हं? पाहू आता कधी होते काय होतं. तर आता लवकर तरी पाऊस सगळं म्हणजे मम्मीला पण कामावर जाणं होतं आणि 12 वाजले तर पप्पाला अजून डब्बा नाही, पप्पाला पण डब्बा नेऊन जायचा आहे. अजून दाड झालाय आपण. पहा मंडळी घरून निघू देत नव्हता पण थोडा कमी झाला म्हणून निघले. आले कसं केलं तरी 12 वाजता कामाला आले होते. आता पहा पाणी, आता घरी जायचं आहे तर आता पाणी पाहतो मी कसं आहे. असा पाऊस सुरू झालाय आता की पायाचं कामच नाही आता. आणि रस्ता बी असा खराब झालाय तो काय करावं मग, काही सुसाना नाही. इथं बसले मी आबादाचा हे पहा आपला युवराजच्या साईटवर बसलेली आहे. आता येऊन सनी कामं करून आले नाही तर बसले. कसं जावा काय करावं काही समजत नाही. जवळ असलं पाय छत्री घेऊन जाता येते पण गाडीवर जायचं आहे तसंच जावा. कसं करावं काही समजणार नाही बाई. आता आज गुरुवार आहे मंडळी. आता व्हिडिओ कोण्या दिवशी टाकतो काय माहीत नाही. आज तारीख किती वेळा, आज 30 तारीख आहे. आज 30 तारखेचा व्हिडिओ आहे पहा यो. आता कधी टाकतो ना काय माहिती नाही पण 30 तारखेला एवढा पाऊस आहे पहा. एवढा पाऊस 30 तारखेला 30 तारखेचा व्हिडिओ पडणार. आता तुम्हाला कोण्या दिवशी टाकते हे पण मला माहीत नाही. चला पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही कशी काय पावसानं दही नाही आमच्या वाजूला आता हे का नाही. त्या पावसाची आपली लई दैन झाली असते. आता पुरं गळून पुरं भिजलंय ते पुरं पाणी खाली आलंय. अरे काय म्हणते तुमचा आशीर्वाद आहे पाठीशी. आपलं झालंय चांगलं. आता दैन नाही होणार. दैन नाही होणार आहे का नाही. आबाद येतं आता दैन होणार नाही. नाही तर पाते घर किती भिजून गेलं सगळं वलगच झालंय. कालच घेऊन गेलो तर आपण सगळा पसारा आणि आज या असा पाऊस चालू आहे. काय करावं एवढ्या पाण्यात काही सुसाना नाही. बसेल आहे आता इथं आबाद. आता जायचंय पहा घरी आणि झाले सुरू. चला 5 वाजलेच मंडळी आणि 5 वाजता आले बघा मम्मी घरी. सकाळी लय उशिरा गेले कामाला यायला पण उशिराच झाला. आणि पाऊस तर असा पडला मस्त चांगला पाऊस पडला जोरात पाऊस पडला. तर इथून पाणी इथून आपल्या घरापासून बघा कसं पाणी साचते. ही पाणी आता तरी कमी झालं म्हणजे जेव्हा पाऊस पडला लागला ना तर इतकं जोरात पाणी इथून पाहू लागलं. आता पाणी कमी झालं पाठी मागून इकडून सगळं असं पाणी येतं आहे. इकडून सगळं आपल्या दारातून ते चाललं जातं. जर बरं आहे की ते चालल्या जाते ना. ती जर साचलं असतं तर काहीच खरं नव्हतं लगे. इकडून पण येतं इकडून पण येतं आहे आणि इकडून पण येतं आहे. इथून पण तसं वाहून जातं आहे आणि समोर तिकडे जाऊन ते लगे पुढं रोडाला जाऊन कुठं जाऊन आमचं काय माहिती पाणी. बरं आणि यार आपण हे जे लावले तर बा कढीपत्ता वगैरे त्यातलं एक तर आपला आपायला चांगला शिलगलेला आहे मस्त. हे तर जर अजून वाळलेलं दुसरं झाले भांडे मिठ्या खाली पडल्यात उठतोय का नाही काय माहिती. आणि मोगराचा काही अंदाज दिसून नाही राहिला. गुलाबचं गेलं काही कोण वाळून ओगन नाही उगलं तर मग आपण नर्सरीमधून आणू. चला आता मम्मी आता आले बा घरी. आता बघू काय करी साहेब. सगळे फक्त आपण डोसा खाल्ला होता. मम्मी पण डोशावरच गेली होती, मी पण डोशावर, युवा पण डोशावर, पप्पा पण. आता घरी आलो पहिला आता घेऊन बघा भांडे घासून. आणि लाईट पण नाही आहे साऱ्या सकाळची. मग गेल्यापासून लाईट पण गेलेली आहे. लाईट काढून आली नाही. येऊन गेली ती फक्त एकदा नंतर. हा येऊन गेली नंतर काय आलं का नाही. आता बघू आता काय बनवते काय माहिती. इकडे तरी मला कांदे दिले कापासाठी. कांदे देते मी त्याला आता एकदा कापून. बघू आता काय बनवायचं इथं.
पहा मंडळी मम्मीनं आत्ता पण केलं बघा बेसन. रात्री बेसनच केलं होतं ना आता पण आता बेसन केलं. चला या लिंबू या मंडळी तुम्ही पण जेवायला. चला आता 6 वाजले. सकाळचं जेवण 6 वाजता चाललंय म्हणा. 6 वाजले मग 5:39 झाली आहेत. मी 6 वाजता जेवण चालू का मग? हा मग आता संध्याकाळचं समजावं का दुपारचं कसं कायचं? आता सकाळचं जेवण आपण आता करू राहिलो. सकाळी एकदा नाश्ता करतो आपण. या मंडळी जेवायला तुम्ही पण आमच्या बरोबर 6 वाजता. या